विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण या आपल्या व्याख्यानामध्ये आपल्या BA भाग 2च्या आवश्यक मराठीच्या 4थ्या सत्रामध्ये जी कविवर्य सुरेश भट यांची कविता आहे, ज्याचं शीर्षक आहे स्मरण, त्या सुरेश भटांच्या स्मरण या अत्यंत प्रसिद्ध कवितेचं आणि वेगळ्या विषयावरच्या आणि वेगळ्या ढंगाच्या कवितेचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे त्यातल्या भावार्थाचं उलगडा आपण या व्याख्यानामध्ये मी आपल्याशी संवाद करताना करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, एखादी कविता जी असते, जेव्हा त्याचा आपण अर्थ करण्याचा प्रयत्न करतो, भावार्थ शोधण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्या कवितेचं अर्थनिर्णयन आपण करतो, म्हणजे त्या कवितेचा अर्थ, त्याचं आशयसूत्र त्या कवितेचं काय आहे, हे जेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती कविता आपल्या डोळ्यासमोर असते. आणि त्या कवितेमध्येच त्या कवितेचा, त्याच्या शब्दांमध्ये, त्यातल्या प्रतिमांमध्ये, त्यातल्या विरामचिन्हांमध्ये, त्यातल्या ओळींच्या मांडणीमध्ये त्या कवितेचा अर्थ लपलेला असतो. म्हणजे त्या कवितेचं जे दालन आहे, त्या कवितेच्या दालनाचे दरवाजे जे असतात प्रतिमांचे आणि शब्दांचे, ते दरवाजे जर आपण उघडू शकलो तर त्या कवितेच्या अर्थापर्यंत आपण पोचू शकतो असं आपल्या लक्षात येतं. आणि मग त्या कवितेचं एक वाचन आपण करतो, त्या कवितेचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न आपण करतो, आस्वादन ज्याला म्हटलं जातं. त्या कवितेचं अर्थनिर्णयन करण्याचा आपण प्रयत्न करतो, म्हणजे त्या कवितेतल्या शब्दांचा, प्रतिमांचा, ओळींचा अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग त्याचं आपण पृथक्करण करतो, म्हणजे पृथक करून त्याचे वेगवेगळे घटक करून त्या कवितेचे जे आहेत त्या घटकांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्या भावार्थाचं स्पष्टीकरण आपण करतो. अशा प्रकारची वाचन ते भावार्थाचं स्पष्टीकरण किंवा भावार्थाची मांडणी, अशा प्रकारचा प्रवास असतो, ज्याच्यातून आपण त्या कवितेच्या आशयसूत्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, कविवर्य सुरेश भट यांची ही स्मरण नावाची कविता आपल्या BA भाग 2च्या अभ्यासक्रमात आवश्यक मराठीच्या आहे. विशेष त्या कवितेचं लक्षात घेण्यापूर्वी आपण कविवर्य सुरेश भट हे मराठीतले जे फार मोठे कवी आहेत ते कोण आहेत, विशेष म्हणजे ते आपले एक वैदर्भीय कवी आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती या शहरामध्ये 1932मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 2003मध्ये ते आपल्यातून निघून गेले. परंतु एक झंझावाती अशा प्रकारचं आयुष्य या कवींनी आपल्या जीवनामध्ये आणि घालवलं असं आपल्याला दिसतं. संपूर्ण मराठी रसिक मनाला आपल्या कवितांनी, आपल्या सामाजिक कवितांनी, उषक काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशालीसारख्या अनेक कवितांनी, किंवा तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास कार्ये, राजसा निजलास कार्ये, एवढ्यातच या कुशीवर तू असा वळलास कारे, किंवा मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे, सारख्या अत्यंत अलवार शृंगारिक गीतांनी मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणारा हा कवी आहे. मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, जाईच्या पाकळ्यास दव अजून सलते ग, हुळहुळतो अंगणात तोच गार वारा ग, हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा ग. अशा सारखी अलवार अशा प्रकारची प्रेमगीतं एकीकडे, आणि दुसऱ्या बाजूला उषकाल होता होता का रात्र झालीसारखी, किंवा अनेक प्रकारची प्रखर अशा प्रकारची सामाजिक जाणीव व्यक्त करणारी गीतं एकीकडे. बोलतो ऐकतो मराठी, माय मराठीचं गुणगान गाणारी त्यांची कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, पंथ धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अशासारख्या अनेक सुप्रसिद्ध कवितांनी
मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे गझल सम्राट. आणि ही आपण जी कविता आपण याचा अर्थ इथे उलगडणार आहोत किंवा समजून घेणार आहोत, ती कविता एक गझल आहे, पण आपण लक्षात घेतली पाहिजे. मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये कविवर्य सुरेश भट विशेषतः कशासाठी ओळखले जातात, तर त्यांच्या गझलांसाठी ओळखले जातात. मराठीमध्ये माधव जुलेनांपासून अनेक लोकांनी, पाडगावकरांपासून अनेक लोकांनी आपल्या गझलांनी मराठी साहित्य विश्व आणि मराठी गझल विश्व समृद्ध केलं. त्याच्यातलं सगळ्यात मोठं नाव जर कोणतं असेल तर ते गझल सम्राट सुरेश भटांचं आहे. मराठी गझलला एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलेलं आपल्याला दिसतं. तर त्यांची ही जी कविता आहे ही सुद्धा एक गझल आहे. आणि ही जी गझल आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या मला मुक्ती मिळावी. म्हणजे या कवितेच्या पहिल्या ओळीतच आपल्याला या कवितेचा आशय काय आहे किंवा या कवितेचं आशयसूत्र काय आहे ते लक्षात येतं की ही कविता मृत्यूशी संवाद करणारी कविता आहे, मरणाशी संवाद करणारी कविता आहे. आता हे जे कविमृत्यू संवाद आहे हे अतिशय मराठीतलं एक वेगळं अशा प्रकारचं काव्याचं दालन आहे. म्हणजे कविमृत्यू संवाद या नावाचीच एक कविता कविवर्य शरदचंद्र मुक्तिबोधांनी लिहिलेली अत्यंत प्रसिद्ध आहे ती कविता. त्या कवितेचं वाचन आपण जेव्हा करतो तेव्हा रसिक मन व्याकुळ होऊन जातं. किंवा मराठीमध्ये अशा अनेक कविता आहेत ज्याच्यामध्ये कवींनी मृत्यूशी संवाद केलेला आहे. अर्थात हा संवाद असा पातळीवरचा नसतो की आता मृत्यू आलेला आहे, म्हातारा झालेला आहे कवी आणि तो एक शेवटच्या घटका मोजतो आहे आणि मग त्याला मृत्यूची आठवण होते आणि अशा पद्धतीचीच कविता आहे असं नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या, अत्यंत संवेदनशील जे कविहृदय असतं ते तसं पाहिलं तर आयुष्यभरच मृत्यूचं चिंतन करत असतं. मृत्यूचा विचार म्हणजे एक प्रकारे जीवनाच्या क्षणभंगुरत्वाचा विचार असतो. जीवनाचं क्षणभंगुरत्व कवीच्या हृदयामध्ये एक मृत्यूचं चिंतन निर्माण करत असतं आणि त्या विषयाचं चिंतन करत असताना असे संवाद तो करतो. आपल्याला भा. तांबेंच्या अनेक कविता माहिती आहे की ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा अतिशय उदात्त अशा प्रकारचं म्हणू आपण त्याला, अतिशय उदात्त अशा प्रकारचं, अतिशय करुणगंभीर अशा प्रकारचं मृत्यूचे चिंतन. जसं जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहीन कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही न का राय, मी जाता राहील कार्य काय. किंवा मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ये मगते. अशा प्रकारचं मृत्यूचिंतन तांबे करतात. किंवा तांब्यांची प्रसिद्ध कविता आहे, कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या, कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या, कुणाला काय हो त्यांचे, कुणाला काय सांगाव्या, कळा ज्या लागल्या जीवा. तर हे जे मृत्यूचं चिंतन आहे हा कवीचा मृत्यूशी संवाद चाललेला असतो. ही सुद्धा कविता जी आहे, गझल जी आहे, स्मरण नावाची कविता आहे, त्याच्यामध्ये सुरेश भट एक प्रकारे मृत्यूशी संवाद करत आहेत असं आपल्याला दिसतं. कवितेचं जे रूप आहे ते आपल्याला असं वरवर पाहताना वाटतं की ही कविता बघा की या कवितेमध्ये अगदी 5 कडवी आहेत आणि 2-2 ओळींची ही गझल आहे. कारण की गझलमध्ये आपल्याला माहिती आहे की गझलची जी दुसरी ओळ असते त्या दुसऱ्या ओळीच्या शेवटीचा जो शब्द असतो तो शब्द आणि त्यातल्या नंतरच्या प्रत्येक चरणातला शेवटचा शब्द यांना रदीफ असं म्हणतात. रदीफ म्हणजे एक प्रकारचा यमक निर्माण करणारा शब्द. हिंदी गझलमध्ये किंवा उर्दू गझलमध्ये जो शब्द एकच असतो, इथे आपल्याला असं दिसतं की कवींनी एकच शब्द वापरता.
यमक वापरलं आहे, म्हणजे त्या शब्दाचा जो शेवटचं अक्षर आहे त्याच्यामध्ये यमक साधला आहे. रदीफ अशा पद्धतीचा आहे. उर्दू आणि हिंदी गझलमध्ये पूर्ण शब्दच रिपीट झालेला असतो, पुन्हा पुन्हा पुनरावृत्त झालेला असतो. आणि त्या रदीफच्या आधीचा जो शब्द असतो त्याला काफिया म्हणतात गझलमध्ये. तर इथे आपल्याला दिसतं की मिळावी हा शब्द जो आहे, म्हणजे जसं पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी. आता हे कोणाला उद्देशून म्हणतो आहे कवी? आपल्याला साधारणपणे हे बघताना असं वाटलं की कवी हा रसिकांना उद्देशून म्हणतो आहे, समाजाला उद्देशून म्हणतो आहे, अवतीभोवतीच्या माणसांना उद्देशून म्हणतो आहे. आणि ते खरंही आहे, कारण की शेवटी त्यांनी जे म्हटलेलं आहे, त्याचा कवितेचा शेवट करताना त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी काही 4 माणसं जमली पाहिजेत वगैरे वगैरे. हे त्यांनी रसिक उद्देशून म्हटलेलं आहे. आणि शेवटी एक कडवं त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ते मृत्यूला उद्देशून आहे असं आपल्याला दिसतं. पण हा जो सगळा संवाद आहे, आपल्या एक लक्षात येतं की हा संवाद कवीचा कवीशी चाललेला संवाद आहे. कवीच्या एका मनाचा कवीच्या दुसऱ्या मनाशी चाललेला संवाद आहे. जेव्हा कवीला जीवनामध्ये अशा प्रकारचे दुःखद आणि अपमानास्पद अनुभव येतात, प्रत्येका माणसाच्या आयुष्यामध्ये येतात. सुरेश भटांच्या आयुष्यामध्ये कधी आले असतील, कारण की त्यांना बालपणापासून एक अपंगत्व लाभलेलं होतं. त्या अपंगत्वावर त्यांच्या काव्याच्या कर्तृत्वाने मात केली हा भाग वेगळा आहे. पण ते जे अपंगत्वाचं दुःख आहे कवीच्या मनामध्ये, उपेक्षेचं एक दुःख आहे, ते त्यांच्या हृदयामध्ये ठसठसत राहिलेलं त्यांच्या आयुष्यभर आपल्याला दिसतं. या दुःखाचीच कदाचित अभिव्यक्ती कवी अनेक कवितांमध्ये करतो. कधी कधी उपरोधानी करतो, की त्यांनी त्यांच्या काही कवितांमध्ये उपरोधानी पण अशा प्रकारचं चिंतन मांडलेलं आपल्याला दिसतं. पण ह्या कविते मात्र हा जो मनाशी चाललेला संवाद आहे, हा आपल्याला मृत्यूशी चाललेल्या संवादामध्ये परिवर्तित झालेला दिसतो. आणि ह्याच्यामध्ये अर्थातच कवीनी आपल्या जीवनाची अवस्था एक प्रकारे वर्णन केलेली आहे उघडपणे. तसं एक त्यांची प्रसिद्ध एक दुसरी पण कविता आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की त्या पैल तीरावर मिळेल मजला थारा, सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा, त्या पैल तीरावर मिळेल मजला थारा. इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे, इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे, जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे, पण तिथे वाहतो गंधित वारा, त्या पैल तीरावर मिळेल मजला थारा, सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा. तर हे मृत्यूचिंतन सुरेश भटांनी अनेक कवितांमध्ये केलेलं आहे. एक प्रकारे जणू काही मृत्यूला आपला मित्र मानलेला आहे, मृत्यूला स्वीकारलेला आहे. हे एक प्रकारे जीवनबल, कवी आपल्या जीवनामध्ये जे काही जीवनबल प्राप्त करतो ते अशा प्रकारच्या चिंतनातून प्राप्त करतो. मृत्यूशी एक प्रकारे संवाद करतो, मृत्यूशी मित्र म्हणून त्यांनी जणू काही नातं जोडलेलं आहे. आणि आपल्या जीवनातल्या दुःखाला बॅलन्स करायला, आपल्या जीवनातल्या दुःखाला एक प्रकारे संतुलित करायला अशा प्रकारची अनुभूती कवीच्या काव्यातून कदाचित व्यक्त होत असेल असं आपल्याला जाणवतं. काय म्हणतात कवी? पूर्तता माझ्या व्यथेची माझ्या मृत्यूत व्हावी. आयुष्यभर जी व्यथा माझ्या मनामध्ये आहे किंवा जे वेगवेगळ्या प्रकारची दुःख मी भोगतो आहे, कदाचित जीवनाच्या क्षणभंगुरतेची एक आध्यात्मिक अशा प्रकारची अनुभूती कवीच्या मनामध्ये असावी. म्हणून कवी म्हणतो की पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी. अशा व्यथा आहेत जीवनाच्या की त्या सहन करता येऊ शकत नाही, त्याचा शेवट मृत्यूमध्येच होऊ शकतो. आणि जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी. म्हणजे मृत्यूचं स्वागत करायला एक प्रकारे कवी तयार आहे, मृत्यूचं हसत हसत स्वागत करायला कवी तयार आहे. कदाचित कवीला असं वाटतं की जसं एका शेरामध्ये एक शायर म्हणतो की दर्द का हद से गुजरना है दवा हो जाना, अशा प्रकारची काहीतरी अनुभूती कवीला येते. म्हणून तो म्हणतो की जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी, वेदनेला अंत नाही. कवी आपल्या कडव्यांमध्ये बघा काय म्हणतो पुढच्या, पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी. या जीवनापासून मुक्ती मिळावी अशी कवीची आकांक्षा आहे. इतकी वेदना पराकोटीची कवीच्या मनामध्ये निर्माण होते. ते पुढच्या कडव्यात सांगतो तो, वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही. अतिशय महत्त्वाचं आहे कडवं, ही ओळ महत्त्वाची आहे. दुःख ह्याचं नाही आहे की वेदना आहे,
दुःख याचं जास्ती आहे की त्या वेदनेची कुणालाही खंत नाही, त्या वेदनेची उपेक्षा चाललेली आहे. त्यांची जी कविता आहे, जी मी मघाशी त्याचा उल्लेख केला, या पैरावर मिळेल मजला थारा, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या इथे जगामध्ये लोक जे आहेत त्यांना या सगळ्या माझ्या व्यथेचं कुठलंही भान नाही, त्या व्यथेची जाणीव नाही असं त्यांना वाटतं. वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही, गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी. आणि म्हणून काय होतं की वेदना आहे, पण त्या वेदनेची उपेक्षा जी होते, त्या वेदनेचं कोणी विचारत नाही, विचारणारा नाही, त्या दुःखाला कोणी वाली नाही, किंवा त्या दुःख ऐकून घेणारं सुद्धा या जगामध्ये कोणी नाही. हे जे एकाकीपणाचं दुःख आहे, लक्षात घ्या, हे एकाकीपणाचं दुःख, हे अलायनेशनचं दुःख, हे आयसोलेशनचं दुःख, हे तुटलेपणाची जाणीव कुठेतरी या कवितेच्या ठिकाणी आहे. केवळ मृत्यूची जाणीव नाही, जीवनातल्या क्षणभंगुरत्वाची जाणीव या कवितेच्या ठिकाणी आहे. एक आपल्याला सॉमरसेट मॉमचं वाक्य आठवतं इथे, इट इज नॉट अ ट्रॅजेडी, तो म्हणतो बघा, इट इज नॉट अ ट्रॅजेडी दॅट मेन बिकम्स ओल्ड ऑर डाय बट सीज टू लव. माणसाचं दुःख, माणसाची शोकात्मिका, त्याचं मृत्यू आणि त्याच्या म्हातारपणामध्ये नाही, त्याची शोकात्मिका कशामध्ये आहे? सीज टू लव, प्रेमापासून वंचित होण्यामध्ये आहे. हे जे प्रेमवंचित असण्याचं दुःख आहे, मला असं वाटतं की ते दुःख फार मोठं आहे. आणि त्या दुःखालाच कवी म्हणतो की वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही, गांजणाऱ्या या वासनांची बंधने सारी तुटावी. आणि मग हे जे काही आहे, म्हणजे सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम, हे जे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे कुठेतरी असं दिसतं की गांजणाऱ्या ह्या वासना आहे, या वासनांमुळे दुःख वाटायला येतं. मग ही बंधने सारी तुटली की दुःखही नष्ट होऊ शकतं. या वासना विकार ज्याला आपण म्हणतो, षड्रिपू ज्याला आपल्या परंपरेमध्ये म्हटलं जातं की षड्रिपू ज्याला म्हटलं जातं, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षड्रिपू आहेत, या षड्रिपूंपासून, या वासनांपासूनची बंधनं सगळी तुटावी असं कवीला या ठिकाणी वाटतं. आणि हे केव्हा तुटू शकतं? हे मृत्यूनीच सगळं संपू शकतं, मृत्यूनीच संपू शकतं. संपली माझी प्रतीक्षा, पुढल्या कडव्यामध्ये तो म्हणतो, संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा, कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी. संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा. लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रत्येक वेळी माणसाला सुखाची आस आहे, सुखाची आस आहे. जसं एक कवयित्री अनुराधा पोद्दार आपल्या कवितेमध्ये त्यांनी असंच हे भावना व्यक्त केली आहे. आणि त्या कवितेमध्ये त्या म्हणतात की कोणीतरी अचानक मुळेच ओढावीत आणि सुकत जावं रोपटं, तसं होत गेलं जपताना. आता मी चालते अफाट आकाशाखाली, जेव्हा कुणीच नसते आसपास. तर हे जे काही एक अलिप्तपणाचं किंवा जगापासून तुटलेपणाचं दुःख आहे, ते इथे कवी व्यक्त करतो आहे. लक्षात घ्या, संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा. ज्या काही जगाकडून अपेक्षा होत्या त्या कधीही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. एक त्याची जी अंतिम सीमारेषा होती ती संपलेली आहे. आणि कापलेले पंख माझे पंख जे आहेत, म्हणजे मला जे काही मोठेपणाची आकांक्षा आहे किंवा माझ्या प्रतिभेचं जे आकाश आहे, त्याचे पंख कापल्या गेलेले आहेत. अवतीभोवतीच्या परिस्थितीनी, अवतीभोवतीच्या पर्यायानी, अवतीभोवतीच्या स्वार्थी माणसांच्या जगामुळे हे जे पंख कापले गेलेले आहेत प्रतिभेचे, उड्डाणाचे, त्यामुळे असं वाटतं आता की ही जी लोचने आता मिटावी, याचा जो शेवट आहे तो मृत्यूमध्ये व्हावा. फक्त एवढीच इच्छा आहे. कवी पुढे म्हणतो, सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला. फक्त ज्यांनी काही या जीवनाच्या संग्रामामध्ये विरोध करणारे भरपूर आहेत किंवा पाय ओढणारे भरपूर आहेत, स्वार्थ साधणारे भरपूर आहेत, प्रतिभेचा अवमान करणारे, उपेक्षा करणारे भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये काही मित्र पण आहे जे जीवाचे सोबती आहे. त्यांनी मात्र खांद्यावर घेऊन मला घेऊन जावं, न्यायला यावं. शेवटी हे मित्रच असतात. तारकांच्या मांडवाखाली
चिता माझी जळावी आणि या उभ्या आकाशाखाली माझी चिता जी आहे, माझा शेवट जो आहे तो अशा पद्धतीने मोकळ्या वातावरणामध्ये व्हावा असं कवीला वाटतं. शेवट करताना कवी या कवितेचा म्हणतो, काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी. आता इथे बघा, कोणाशी संवाद करतो आहे कवी? आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, हा संवाद कोणाशी आहे? हा संवाद रसिकाशी आहे? हा संवाद कवीचा कवीशी आहे की हा संवाद मृत्यूशी आहे? लक्षात घ्या मित्रांनो, हा संवाद ह्या तीनही घटकांशी आहे. एकाच वेळी कवी अवतीभोवतीच्या समाजाशी, व्यष्टी समष्टी सृष्टी परमेष्टी, हे जे माणसाच्या अस्तित्वाभोवतीचे वेगवेगळे आयाम आहेत, त्या सगळ्या आयामांशी कवी एक प्रकारे संवाद करतो आहे. अवतीभोवतीच्या आपल्या पर्यावरणाशी किंवा सामाजिक पर्यावरणाशी कवीचा संवाद आहे, रसिकांशी कवीचा संवाद आहे. दुसऱ्या बाजूला कवी आपुलाची वाद आपणाशी, आपल्या मनाशी कवीचा संवाद चाललेला आहे. जशी पारवा कवितेमधला जो पारवा असतो, जुन्या कौलारी बसूनी पारवातो, खिन्न निरस एकांत गीत गातो. कवीचं एक मन आहे, अंतर मन आहे, अप्रगट मन आहे. ते त्या पारव्याच्या रूपामध्ये बाहेर जाऊन त्या उद्ध्वस्त धर्मशावर बसला आहे. आणि हा या कवीच्या मनाचा त्या कवीच्या मनाशी चाललेला जसा संवाद आहे, तसा संवाद आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतो. हा मृत्यूशी संवाद आहे, कवीचा कवीच्या मनाशी चाललेला संवाद आहे आणि रसिकाशी चाललेला संवाद आहे. जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव आणि जीवनातल्या मृत्यू नावाच्या एका तत्वाची जाणीव, जे नित्य आणि सनातन आहे. काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी. मग प्रश्न पडतो कवीला. मग एकच आठवण येते, राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी. आता इथे आपल्या लक्षात येतं की तुला माझी गीतं स्मरावी म्हणजे रसिकांना, मराठी रसिकतेला, मराठी समाजाला कवी उद्देशून म्हणतो आहे की एवढीच इच्छा आता बाकी आहे. कुठल्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा ज्या आहे, वासना ज्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत किंवा त्या वासनांची आता काही गरज नाही, त्या विकारांची काही गरज नाही किंवा त्याच्या पलीकडे आपण मनाने कवी पोचलेला आहे. त्यांनी मृत्यूशी आपलं नातं स्थापित केलं आहे, मैत्रत्वाचं, आणि तो एक प्रकारे मृत्यूच्या बोलावण्याची जणू काही वाट बघतो आहे. आणि म्हणून तो शेवटी काय म्हणतो की राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी. एक प्रकारे आत्मविश्वासही आहे की जे काही कवीने लिहिलेलं आहे, जे काही शब्द प्रसवलेले आहेत, जे काही त्याच्या प्रतिभा धर्माने या जगामध्ये मराठी भाषेमध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे, त्याचं कुठेतरी मोल जगाला कळेल अशा प्रकारचा आशावादही त्याच्यामध्ये आहे. आणि तीच गीतं शेवटी अमर राहणार आहे. कवी मर्त्य आहे, माणूस मर्त्य आहे, पण त्याचे जे विचार आहेत, त्याचे जे शब्द आहेत ते अजरामर आहेत. आणि कवीच्या मनामध्ये हा आत्मविश्वास आहे. आणि त्या शब्दांनी कवीनी स्मरण नावाच्या या कवितेचा शेवट केला आहे. आपण सुरेश भटांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या व्यक्तित्वाला या ठिकाणी अभिवादन करू, आदरांजली अर्पण करू आणि हे व्याख्यान या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद.